नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM वर तुम्ही ऐकताय डॉक्टर्स रूम हा कार्यक्रम आणि मी आहे मेधा. तुमच्या सगळ्यांचं या कार्यक्रमात मनापासून स्वागत. मंडळी, 29 जुलै हा दिवस जो आहे तो वर्ल्ड ORS डे म्हणून संपूर्ण जगभर पाळला जातो. आता ORS म्हणजे आपल्याला साधारण माहिती आहे जलसंजीवनी, पण एकूणच हा ORS डे का पाळला जातो, त्याच्या मागे नेमकी काय कारणं आहेत आणि हे ORS म्हणजे काय नेमकं, ही जलसंजीवनी ही बनवण्याची पद्धत काय आहे, नेमक्या कोणत्या कारणासाठी हे ORS दिलं जातं बाळांना, या सगळ्या विषयी आज आपण बघणार आहे. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर वसुधा जोशी. नमस्कार मॅडम. नमस्कार. या कार्यक्रमात तुमचंही मनापासून स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा असं विचारते मी की पहिल्यांदा हा ORS डे कशासाठी पाळला जातो? ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, जसं तुम्ही मगाशी म्हणालात. तर ORSचं महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी, लोकांमध्ये ORS विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा जागतिक ORS दिवस 29 जुलैला आपण दरवर्षी साजरा करतो. काय होतं की अतिसारामुळे होणारे जे बालमृत्यू आहेत हे 5 वर्षाखालील वयोगटामध्ये बालमृत्यूचं जगातलं 2 नंबरचं कारण आहे. आणि साधारणपणे विकसनशील देशात म्हणजे भारतासारख्या देशामध्ये जवळजवळ 13% बालमृत्यू म्हणजे 5 वर्षाखालील मृत्यू हे दरवर्षी अतिसारामुळे होतात. तर या अतिसारामुळे होतं काय की अंगातलं पाणी आणि क्षार हे कमी झाल्यामुळे म्हणजे डिहायड्रेशन झाल्यामुळे मृत्यू ओढवू शकतो. तर हे सगळं जवळजवळ 70% आपल्याला कमी करता येईल जर आपण ORSचा वापर केला तर. अच्छा, मग आता हा अतिसार होतो कोणाला आणि नेमकी काय काय कारण असू शकतात? तर अतिसार हा साधारणतः 6 महिने ते 2 वर्ष ते 5 वर्ष वयोगटातील मुलांना होऊ शकतो. तसं तर कोणालाही अतिसार होऊ शकतो. अतिसार म्हणजे थोडक्यात जुलाब आपण असं म्हणूया. तर कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो, पण याचं प्रमाण जास्त कोणामध्ये तर 6 महिने ते 2 वर्षाच्या बालकांमध्ये जास्त आहे. त्याचप्रमाणे कुपोषित बालकांमध्ये आणि वयस्कर लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. याच्यामुळं जे डिहायड्रेशन होतं तर या कारणामुळे मुलांचा मृत्यू ओढवू शकतो. तर याची कारणं साधारण काय आहेत तर अस्वच्छता, दूषित पाणी किंवा अन्न, तसंच ज्यांची नैसर्गिकतःच प्रतिकारशक्ती कमी आहेत असे आजार म्हणजे उदाहरणार्थ HIV, या सगळ्यांमुळे या मुलांना जंतू संसर्ग होऊन अतिसार होऊ शकतो. तसंच 6 महिन्यापर्यंतच्या बालकांना आईकडून अँटीबॉडीज मिळत असतात, त्यामुळे त्या मुलांमध्ये अतिसाराचं प्रमाण जास्त नाही आहे. पण 6 महिन्याच्या वरच्या मुलांना जेव्हा मुलं रांगायला लागतात किंवा त्यांना वरचं अन्न दिलं जातं, या सगळ्या गोष्टींमध्ये जर व्यवस्थित स्वच्छता पाळली गेली नाही तर या मुलांमध्ये सुद्धा अतिसार होऊ शकतो. आणि एक मुख्य कारण म्हणजे जेव्हा नैसर्गिक आपत्ती येतात, उदाहरणार्थ महापूर येतो, त्यावेळी दूषित पाणी येतं, अशा वेळी सुद्धा अतिसार होऊ शकतो. तसंच महापुराच्या वेळी ज्यावेळी मोठ्या प्रमाणात लोकांचं स्थलांतर होतं त्यावेळी जर स्वच्छता पाळली नाही गेली तर या कारणामुळे सुद्धा अतिसार होऊ शकतो. बरोबर. त्याची आणि ऋतूप्रमाणे त्याची कारणं वेगवेगळी असतात, म्हणजे जीवाणू की विषाणू या ऋतूप्रमाणे हे बदलतात. पण स्पेशली आता हा जो सीझन आहे या सीझन मध्ये हे प्रमाण जास्त दिसतं. हो, अगदी. अच्छा, आणि आता सध्या आपण सुद्धा थोडेसे महापुराला सामोरं जातोय, तर यावेळेला ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत तर त्यांनी या सगळ्या गोष्टीची काळजी खूप नेटानं घेतली पाहिजे असं म्हणायला हरकत नाही. मंडळी, खरंच आता या गोष्टीचा तुम्ही नक्की विचार करा. लहान मुलं असतील त्यांना जरूर उकळलेलं पाणी, स्वच्छ आणि ताजं अन्न खायला घातलं तर नक्कीच या अतिसारापासून आपल्या मुलांना आपण वाचवू शकतो असं म्हणायला हरकत नाही. आता आपण अतिसार म्हणतो त्या काळात डिहायड्रेशन होतं असं तुम्ही म्हणालात. बरोबर. डिहायड्रेशन म्हणजेच अंगातलं पाणी, क्षार कमी होतात. नेमकं काय आणि त्याची लक्षणं काय आहेत, कसं ओळखायचं आपण? डिहायड्रेशन किंवा निर्जलीकरण हे साधारण आपल्याला 3 गटांमध्ये वर्गीकरण याचं करता येईल, म्हणजे सौम्य, मध्यम आणि तीव्र. तर प्रत्येक ग्रुपची वेगवेगळी लक्षणं न बघता इन जनरल काय काय होतं डिहायड्रेशन मध्ये, म्हणजे आपण घरी कसं ओळखायला पाहिजे, आईला आपण काय सांगायला पाहिजे. तर एक म्हणजे जी लहान मुलं आहेत ती सतत चिडचिड करतात, इरिटेबिलिटी म्हणतो ज्याला आपण, किंवा रडतात, किरकिर करतात. तसंच तहान लागते खूप त्याच्यामध्ये, म्हणजे आई सांगते आम्हाला की मूल सारखं पाणी मागतंय प्यायला, तर ते एक लक्षण आहे डिहायड्रेशनचं. तसंच ज्या मुलांना डायपर घातलं जातं त्या मुलांचं डायपर हे वजनाला हलकं लागतं. आई म्हणते की रोज जेवढं भरतं तेवढं आज भरलेलं नाहीये. मग याचाच अर्थ काय की अंगातलं पाणी कमी झाल्यामुळे बाळाला शू कमी होतीये किंवा शू करण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कमी होतीये, किंवा नेहमीपेक्षा मूल जास्त ऍक्टिव्ह नाहीये, म्हणजे खूप सारखं झोपतंय बाळ किंवा मलूल वाटतंय. तसंच तोंड कोरडं होतंय, जीभ कोरडी पडतीये, बाळ रडतंय पण डोळ्यातनं पाणी येत नाहीये.
त्याचप्रमाणे ज्यावेळी त्याची तीव्रता वाढते डिहायड्रेशनची, त्यावेळी बाळ जोरजोरात श्वास घेतं किंवा डोळे एकदम खोल जातात, स्किनमध्ये इलॅस्टिसिटी कमी होते. तसंच अगदी लहान बाळांमध्ये टाळू खाली जाते, टाळू पडते असं आपण ज्याला म्हणतो, आणि निपची पडून राहतात आणि परिणामी मुलांचं वजन कमी होतं आणि मोठे मुलं सांगतात की हातापायामध्ये गोळे येतात. तर अशी साधारण या सगळ्याची डिहायड्रेशनची ही लक्षणं आहेत. अच्छा, म्हणजे असं काही लक्षण दिसलं तर ताबडतोब आईनं लगेच लक्षात घेतलं पाहिजे आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन किंवा घरामध्ये सुद्धा त्याला पाण्याचं प्रमाण कशा पद्धतीनं जास्त जाईल हे पण बघितलं पाहिजे. आता ORS घरी जर करायचं असेल तर ते आपल्याला घरी करता येईल, तर ते आपण तेही सांगूया. पण त्याआधी मी विचारू की ORS आणखी कोणकोणत्या आजारांमध्ये वापरलं तर जास्त त्याचा फायदा होऊ शकेल? ज्या कारणांमुळे डिहायड्रेशन होतं, म्हणजे एक आपण बघितलं अतिसार म्हणजे जुलाब, तसंच दुसरी गोष्ट उलट्या जरी होत असतील मुलांना, त्याचप्रमाणे कोणतेही व्हायरल इन्फेक्शन्स किंवा खूप उन्हामुळे जेव्हा घाम येतो आपल्याला, ज्यावेळी शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं, म्हणजे घाम येणे, खूप स्ट्रेन्युअस एक्झरसाइज केल्यानंतर सुद्धा खूप घाम येतो, अशा वेळेस आम्ही डेंग्यूमध्ये सुद्धा ORS देतो. त्याचप्रमाणे प्रवासात सुद्धा तुम्ही ORS वापरू शकता, कारण करायला ते अतिशय सोपं आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ज्यावेळी आजारांमध्ये मुलं कमी जेवण करतात, कमी खातात, त्यावेळी रक्तातली साखर थोडी कमी होऊ शकते. अशा वेळी सुद्धा तुम्ही ORSचा वापर करू शकता. आता आपण म्हणतो ही जलसंजीवनी आहे, तर अतिशय चांगली आहे मुलांच्या तब्येतीला. तर नेमकं ORS म्हणजे काय आणि हे काय करतं काय शरीरामध्ये जाऊन? ORS हे एक मिश्रण आहे, साखर, क्षार आणि पाणी या तिघांचं हे मिश्रण आहे, जे आपण तोंडावाटे देतो. त्याच्या फुल फॉर्म मध्येच त्यांनी म्हणलेलं आहे की ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. ज्यावेळी अंगातलं पाणी कमी होतं, विशेषतः अतिसारामुळे, त्यावेळी दिलं जाणारं हे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन आहे. तर काय करतं ORS की त्याच्यामध्ये घटक काय तर सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड, ग्लुकोज, सायट्रेट असे त्याच्यामध्ये घटक असतात. तर हे ग्लुकोज जे आहे हे क्षार आणि पाणी आपल्या आतड्यातून शोषून घेण्यासाठी मदत करतं. याच्यामुळे होतं काय तर जुलाबावाटे जे पाणी बाहेर पडतं ते कमी होतं. त्याचप्रमाणे अतिसार रोखत नाही, पण अतिसारामुळे होणारं जे पाणी बाहेर पडतं तर ते आपल्याला परत मिळवण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी आपल्याला मदत होते. ORSचा हा फार मोठा फायदा होऊ शकतो मुलांना. आता हे कोणाकोणाला आपण देऊ शकतो? ORS हे आपण सगळ्या गटातील, सगळ्या वयोगटातील मुलांना किंवा मोठ्यांना हे देऊ शकतो. अगदी लहान मुलांना म्हणाल तर आम्ही असं सांगत असतो की स्तनपान प्राधान्याने, म्हणजे 6 महिन्याच्या आतली जी बाळं आहेत त्यांना विशेष करून स्तनपान चालू ठेवा आणि स्तनपानाची फ्रिक्वेन्सी वाढवा, म्हणजे जास्त वेळा स्तनपान केलं जावं. त्याचबरोबरीने 4-5 महिन्याच्या वरची जी मुलं आहेत त्यांना सुद्धा आपण ORS देऊ शकतो. अच्छा, आणि मोठ्या माणसांमध्ये जर द्यायचं झालं तर देऊ शकतो, त्यांना पण आपण देऊ शकतो. म्हणजे हे आपलं सपोर्टिव्ह विचारलं मी. आता हे आपण फक्त विकतच घेऊ शकतो का घरी पण तयार करू शकतो? आणि घरी तयार करायचं असेल तर मग त्याचं प्रमाण काय आहे, कशा पद्धतीनं ते तयार करायचं? बरोबर, सध्या बाजारामध्ये आपल्याला पाकिटं ORSची अवेलेबल आहेत. म्हणजे काही जी आहेत ती लहान आहेत आणि काही मोठी आहेत. तर जी लहान पाकिट आहेत, साधारण 4 ग्रॅमचं एक पाकिट असतं. हे पाकिट आपल्याला 200 ml पाण्यात, म्हणजे 1 ग्लास पाण्याचं प्रमाण जर आपण बघितलं तर 1 ग्लास पाण्यामध्ये 1 पाकिट आपण मिक्स करायचं असतं. आणि मोठं जे पाकिट आहे जे 22 ग्रॅममध्ये येतं तर ते आपल्याला 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि जे आपण पाणी वापरणार आहोत ते निर्जंतुक असलं पाहिजे. ते उकळून गार केलेलंच असलं पाहिजे असं नाही, पण पाणी निर्जंतुक असलं पाहिजे. तुम्ही ॲक्वागार्डचं वापरा, फिल्टरचं वापरा, कोणतंही, पण पाणी हे निर्जंतुक असलं पाहिजे. डायरेक्ट नळाच्या पाण्याने जर तुम्ही ORS तयार करणार असाल तर त्याचा फायद्याच्या ऐवजी तोटाच तुम्हाला जास्त होणार आहे. त्याचप्रमाणे त्यांनी ORSच्या पाकिटावर जे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत ते व्यवस्थित वाचले गेले पाहिजेत. बऱ्याच वेळा गंमत काय होते की आमचं बाळ 1 लिटर पाणी पिणार नाही, मग ORS वाया जाईल आमचं. तर या असा विचार करून पालक काय करतात, 1 चमचा पावडर घ्यायची आणि जास्त पाणी मिक्स करायचं. तर असं न करता ज्या पाकिटांवर 1 लिटरमध्ये मिक्स करा असं दिलेलं आहे ते 1 लिटरमध्येच मिक्स केलं गेलं पाहिजे. आणि जे 1 ग्लासमध्ये आहे ते तेवढ्याच पाण्यामध्ये मिक्स केलं गेलं पाहिजे. तयार जेव्हा आपण करतो ORS त्यावेळी ते मिश्रण तयार झालेलं तुम्ही झाकून ठेवलं पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा कंटामिनेशन होणार नाही. ते शक्यतो लगेच वापरलं गेलं पाहिजे. आणि जर लगेच वापरणार नसू आपण किंवा वेळ लागणार असेल वापरायला तर ते फ्रीजमध्ये तुम्ही 24 तास ठेवू शकता, पण 24 तासानंतर फ्रीजमधलं सुद्धा ORS तुम्ही वापरायचं नाहीये. अच्छा, हां. आणि दुसरी गोष्ट, ORS तयार केल्यानंतर उकळायचं नाहीये.
ही एक खूप महत्वाची गोष्ट. आणि दुसरं म्हणजे ORS ची आमच्या बाळाला चव आवडत नाही म्हणून आम्ही एक्स्ट्रा साखर घातली असं सुद्धा बऱ्याच वेळा पालक आम्हाला सांगतात. तर तसं अजिबात करायचं नाहीये. एक्स्ट्रा किंवा ज्यादा साखर किंवा मीठ त्याच्यात घालायचं नाहीये. आणि तयार करताना हे पाण्यातच तयार करायचे. कुठलंही दूध, सूप, ज्यूस याच्यामध्ये ORS तयार करायचं नाहीये. तर ह्या काही थोड्या सूचना आहेत. हे तयार जे बाजारात रेडीमेड पाकिट मिळतात त्याच्याबद्दल. आणि दुसरं जर तुम्ही म्हणाल घरच्या घरी कसं ORS तयार करू शकतो, तर त्याचं प्रमाण असं आहे की 1 लिटर पाणी, 6 चमचे साखर आणि 1 चमचा मीठ. पुन्हा एकदा सांगूया. 1 लिटर पाणी, 6 चमचे साखर आणि 1 चमचा मीठ. किंवा आणि सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर मूठभर साखर. मूठ कशी असली पाहिजे? बंद मूठ नाही, उघडी मूठ पाहिजे आणि सपाट, डोंगर होता कामा नये. त्यानंतर 3 बोटामध्ये बसेल इतकं मीठ, म्हणजे 3 बोटांच्या चिमटीत, 2 बोटांच्या नाही, 3 बोटांच्या चिमटीमध्ये जेवढं बसेल तेवढं मीठ आणि 1 लिटर पाणी. आणि या मिश्रणाची चव साधारण आपले अश्रू जसे असतात तशी चव त्याची लागते. आणि बऱ्याच वेळा काय होतं, मुलांना ORS ची चव आवडत नाही असं बऱ्याच वेळा होतं. मग आम्ही सुचवतो त्यांना की ऑरेंज फ्लेवरचं मिळतंय, मँगोचं मिळतं, तुम्ही ते ट्राय करून बघा. किंवा थोडंसं जर थंड करून दिलं, म्हणजे चिल्ड जरासं आपण दिलं तरी सुद्धा त्याची चव मास्क होते आणि मग मुलं ते भराभर पितात. आणि एक गोष्ट आपण सुचवू शकतो की मुलांना आवडेल त्या कप मधून द्या, आवडेल त्या ग्लास मधून द्या किंवा स्ट्रॉ द्या ORS प्यायला. तर असं करून ORS चा ऍक्सेप्टन्स कसा वाढवता येईल हे आपण बघितलं पाहिजे. तर मंडळी हे लक्षात आलं की ORS एकतर आपण तयार आणू शकतो बाजारातून किंवा आपण घरच्या घरी सुद्धा ते करू शकतो. पण बाळाला त्याच्या अंगातून कमी होणारं पाणी नॉर्मलाइज करायचं असेल तर अतिशय महत्वाचा घटक आहे हा ORS आणि तो मुलांना वेळच्या वेळेला द्यायला पाहिजे. आणि जसं डॉक्टरनी तुम्हाला त्यावेळेला सांगितलं असेल तर त्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी ORSच्या बाबतीत स्पेशली फॉलो करायला पाहिजेत. याबद्दल आणखी पण ऐकूया, पण एक ब्रेक घेऊया आणि त्यानंतर ऐकूया. तर मंडळी, डॉक्टर्स रूम या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि 29 जुलै हा जो वर्ल्ड ORS डे आहे तर त्या अनुषंगानं आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर वसुधा जोशी. आपण ORS बद्दल बघितलं की ते कशा पद्धतीनं तयार करायचं. एकतर ते आपल्याला रेडीमेड मिळतं मेडिकल शॉपमध्ये किंवा आपण घरी पण करू शकतो. ते कशा पद्धतीनं करायचं तेही आपल्याला मॅडमनी सांगितलंय. मॅडम, आता पुन्हा या सेकंड हाफला सुरू करताना पुन्हा एकदा सांगूया की ORS घरी जर तयार करायचं असेल तर कसं करायचं. घरी ORS तयार करताना 1 लिटर पाण्यामध्ये 6 चमचे साखर, 6 टीस्पून साखर, 1 चमचा मीठ आणि 1 लिटर पाणी असं प्रमाण घेऊन आपण घरच्या घरी ORS तयार करू शकतो. आता हे ORS जेव्हा आपण बाळांना देतो, मुलांना देतो, तर त्याचं काही प्रमाण ठरलेलं आहे? हो, ORS देताना आपण मगाशी बघितलं डिहायड्रेशनचं जे वर्गीकरण केलं गेलं सौम्य, तीव्र. तर डिहायड्रेशनचं प्रमाण किती आहे हे बाळाला तपासून आपल्याला समजतं की या वर्गीकरणाप्रमाणे आपण बाळाला ORS देत असतो. आणि पहिल्या 4 तासामध्ये आपण ORS किती द्यायचं, तर त्याच्यासाठी एक ठराविक, जर आपल्याला बाळाचं वजन माहीत असेल तर साधारण एक 75 ml पर किलोग्राम एवढं ORS आपण पहिल्या 4 तासामध्ये देतो. आणि वजन माहीत नसेल तर वयोमानाप्रमाणे त्याची रेंज ठरलेली आहे. प्रत्येक बाळाला आपण एका जुलाबानंतर साधारण 2 वर्षाच्या आतल्या मुलांना एक 50 ते 100 ml ORS देऊ शकतो. म्हणजे पाव कप किंवा अर्धा कप एवढं ORS देऊ शकतो. त्यापेक्षा मोठ्या मुलांना म्हणजे 2 ते 10 वर्ष वयोगटातल्या मुलांना 100 ते 200 ml आणि त्याच्यापेक्षा मोठ्या मुलांना त्यांना जितकं पाहिजे तितकं ते ORS पिऊ शकतात. आणि मोठी माणसं तर नक्कीच आपल्याला हवं तेवढं ORS घेऊ शकतात. पण मध्ये मध्ये जर समजा बाळ उलटी करत असेल, बऱ्याच वेळा असं होतं की जुलाबाबरोबर मुलांना उलटी पण होत असते आणि अशा वेळेस मग ORS द्यायचं का नाही असा प्रश्न पडतो. तर असं जेव्हा होतं तेव्हा उलटी झाली तर एक 10 मिनिटं मध्ये थांबायचं आणि चमचा ORS दर 2-3 मिनिटाला देत राहायचं. म्हणजे उलटी होतीये म्हणून आम्ही ORS दिलं नाही तर हे कारण त्याला असू शकत नाही. उलटीचं औषध देऊन उलटी थांबली की तुम्ही ORS देऊ शकता. आणि जरी उलटी होत असली तरी सुद्धा एक 10-15 मिनिटं मध्ये थांबून चमचा ORS आपण नक्कीच देऊ शकतो. आता हे ORS तर आपण मुलांना देतोच, पण त्याचबरोबर जर अतिसार असेल मुलांना तर त्यावेळेला त्यांचा आहार कसा पाहिजे, म्हणजे आहारात काय काय गेलं पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या देऊन उपयोग नाहीत त्यांना. आहार म्हणाल तर सगळ्यात प्रथम मी सांगेन की ज्या मुलांना स्तनपान चालू आहे
त्यांना स्तनपान हे चालू ठेवलं पाहिजे. म्हणजे साधारण 1 वर्षाच्या आतली जी मुलं आहेत, मुळात त्यांची अतिसारामुळे किंवा इन्फेक्शनमुळे भूक कमी झालेली असते आणि एक आपल्यात असं साधारण समज आहे की जुलाब लागले की दूध बंद करायचं. मग आई काय करते बाळाची की अंगावरचं सुद्धा पाजायचं बंद करते. त्यामुळे डिहायड्रेशनचं प्रमाण आणि जास्त वाढतं. तर असं न करता ज्या मुलांना स्तनपान चालू आहे त्यांना आईने स्तनपान चालू ठेवावं, कारण ते दूध पचायला अतिशय हलकं असतं. आणि दुसरी गोष्ट, 1 वर्षाच्या आतली बाळं आहेत त्यांना आपण साधारण भाताची पेज किंवा मऊ भात वरण किंवा रव्याची खीर, नारळाचं पाणी, केळं, उकडलेलं सफरचंद आणि मोठ्या मुलांना जरासं दही भात, ताक भात, जे पचायला हलकं अन्न आहे असं अन्न आपण मुलांना देऊ शकतो. लिंबू सरबत देऊ शकतो. लिंबू सरबतात सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे ORS तयार करून त्यात फक्त लिंबू पिळला तरी सुद्धा चालू शकतो. अजून एक महत्वाचं सांगायचं म्हणजे काय द्यायचं नाही आपण हे पण बघूया. कारण की काय होतं, बऱ्याच वेळा बाजारात जे फ्रूट ज्युसेस विकत मिळतात, मग असं वाटतं लोकांना की डिहायड्रेशन झालंय मग ज्यूस तरी पिऊ देत. तर असं नाही करायचं, कारण त्याच्यामुळे ऑस्मोटिक डायरिया म्हणजे त्याच्यातली जी साखर असते ती जास्त पाणी शोषते आणि ते संडास वाटे ते बाहेर पडतं. तर त्यामुळे डिहायड्रेशनचं प्रमाण अजून वाढू शकतं. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे फ्रूट ज्यूस मुलांना द्यायचे नाही. तसंच साखर पाणी नुसतं जे आहे तेही द्यायचं नाही. अच्छा, त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण असलंच पाहिजे योग्य ते. आणि लिंबू तुम्ही ऍडिशनली त्याच्यात घेऊ शकता. त्यामुळे म्हणजे सरबत थोडक्यात आपण मुलांना त्यावेळेला देऊ शकतो. आणि थोडी जी मोठी मुलं असतात तर त्यांना पण त्यांच्या भुकेनुसार द्यावं की मगाशी तुम्ही म्हणाला तसं अगदी हलका आहार, भाताचे प्रकार असतील, अगदी दही भात, ताक भात, किंवा वेगळं आणि काही तुम्ही सजेस्ट कराल? दही भात, ताक भात हे त्याच्यातलं जे दही ताक आहे प्रोबायोटिकचं थोडंसं काम करत असतं, म्हणून आपण मुलांना ते देत असतो. मोठी मुलं आपल्याला पाहिजे तो आहार घेऊ शकतात, पण मी सांगितलं तसं की कोणता आहार द्यायचा नाही हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे सारक जे पदार्थ आहेत ज्याच्यामुळे जुलाब वाढू शकतात असे पदार्थ न देता थोडेसे पचायला हलकं अन्न दिलं तर जास्त सोयीचं. नक्कीच त्याचा उपयोग नक्कीच होईल. बरोबर. आणि नेमकं आपण ह्या ORSचा जो उपयोग सांगितला अतिसारामध्ये, तर त्याचा फायदा काय काय होतो? सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे ते तयार करायला अतिशय सोपं आहे. एक तर रेडीमेड पाकिट अवेलेबल आहे किंवा घरगुती आपण तयार करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे स्वस्त आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे. आणि एक आपण घरच्या घरी ट्रीटमेंट देऊ शकतो. म्हणजे बाळाला जुलाब लागलेत आणि दवाखान्यात जाण्यापूर्वी, डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी सुद्धा तुम्ही ORS पाजायला बाळाला जर चालू केलं तर बाळाचं जे डिहायड्रेशनचं प्रमाण आहे हे कमी होतं. आणि हे कमी झाल्यामुळे बऱ्याच वेळा हॉस्पिटलायझेशन किंवा IV किंवा आपल्याला बाळाला सुई लावून त्याच्यातून सलाईन देण्याची जी शक्यता असते ती बऱ्याच अंशी कमी होते. तर ऍडमिटचे चान्सेस कमी होतात ऍडमिशनचे. तसंच याच्यासाठी जे लागणारं साहित्य हे अगदी सहज आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. आणि निर्जलीकरणामुळे किंवा अतिसारामुळे होणारे, डिहायड्रेशनमुळे होणारे जे मृत्यू आहेत ते जवळजवळ आपण 70% कमी करू शकतो. म्हणजे इतकं साधं सोपं जे घरी आपण बनवू शकतो किंवा इझी अवेलेबल आहे, जे खूप स्वस्त आहे, करायला किंवा मुलांना प्यायला द्यायला सोपं आहे. ORSचे इतके चांगले परिणाम आहेत किंवा इतके त्याचे सगळे गुणधर्म आहेत, त्याच्यामुळं आता मॅडमनी सांगितलं तसं 70% हे जे बालमृत्यू आहेत डिहायड्रेशनमुळे होणारे ते कमी करू शकतो. म्हणजे केवढा मोठा फायदा आहे खरं या ORSचा. आणि त्यासाठी मंडळी आपण हा 29 जुलै हा दिवस वर्ल्ड ORS डे म्हणून पाळतो. ही जलसंजीवनी आपल्या मुलांसाठी खरंच संजीवनी ठरते आणि त्यामुळे नक्की लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा जसं मॅडमनी सुरुवातीला आपल्याला काही कारणं सांगितली, ज्या कारणामुळं किंवा काही लक्षणं सांगितली त्या लक्षणांमुळं तुमच्या लक्षात येईल की मुलाला डिहायड्रेशन होतंय आणि त्यावेळेला हे ORS ताबडतोब तुम्ही सुरू करून मग डॉक्टरांकडे त्याच्या पुढल्या औषधोपचारासाठी गेलात तरी त्याला होणाऱ्या त्रासाचं प्रमाण आणि त्यांनी सांगितलं तसं की त्याला सलाईन वगैरे देण्याचे प्रकार आहेत ते खूप कमी होतात आणि आपलं बाळ लवकरात लवकर बरं व्हायला या जलसंजीवनीचा खूप मोठा आधार आपल्याला मिळतो. तर डॉक्टर, इथे येऊन आम्हाला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि काय आहे ही जलसंजीवनी, कशा पद्धतीनं काम करते आणि मुलांसाठी खरंच ही कशी संजीवनी आहे हे सगळं सांगितलं. तर तुम्ही इथे येऊन हे सांगितलं, मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, आज आपल्याबरोबर होत्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर वसुधा जोशी. आणि 29 जुलै वर्ल्ड ORS डे आहे, त्याच्या अनुषंगानं आज आपल्याला सगळी ही माहिती मिळालेली आहे. असाच एखादा कार्यक्रम घेऊन आपण पुढच्या रविवारी सुद्धा भेटतोय. आज इथेच थांबूया. नमस्कार.